नमस्कार. आज हॅलो उमरग्याच्या प्लॅटफॉर्मवर खरं पाहता ज्यांनी याची सुरुवात केली, ज्यांनी पेज यांनी पहिल्या वेळेस चालू केलं, याचे मेन सूत्रधार, मुख्य संपादक गेल्या 8 वर्षापूर्वी यांना देखील कल्पना नसेल की हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा होईल. तर त्याचे मुख्य संपादक बालाजी सर्वसाने आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांना विचारू, जाणून घेऊया ही कल्पना त्यांच्या मनामध्ये कशी आली. नमस्कार, मी बालाजी सर्वसाने. अर्थातच मला साने सर म्हणून ओळखतात सगळेजण. 8 वर्षापूर्वी माझ्या मनात एक संकल्पना आली होती, जी की आपण आपल्या तालुक्यासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी काहीतरी करावं, जे की डिजिटल माध्यमातून. कारण माझं शिक्षण कॉम्प्युटर झालं असल्यामुळं मला त्याची आवड होती. त्या माध्यमातून मी विचार केला की आपल्या शहरासाठी एक पेज क्रिएट करावा, ज्याचं नाव दिलं मी हॅलो उमरगा. त्याच्या माध्यमातून शहरातल्या काही बातम्या असतील, घडामोडी असतील, मान्यवरांच्या मुलाखती असतील, अशा पद्धतीचे काही प्रयोग नवीन नवीन मी करत गेलो. आज 8 वर्ष कंप्लीट झालेत. मला सुद्धा वाटत नाही की इतका काळ उलटून गेलाय आणि तुमचं प्रेम आहेच माझ्यासोबत. हे पेज, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे खूप रिस्क असतं. एक चुकीचा शब्द गेला कुणाबद्दल, तर वाईट आपण काय गेलो, तर आपल्याबद्दलच नव्हे, समाजात याचे खूप मोठे परिणाम होतात. याची म्हणजे दक्षता तुम्ही काळजी कशी घेतलीत की बाबा हा पेज सर्व समाज कसे असतात, एक एक पेज राजकीय असतात, हो सर. त्याला म्हणजे गालबोट लागलेलं राहतं, हे मॅनेज पेज आहे असं एक चर्चा होत असते. परंतु तुमच्या पेजवर मुळात सर्व समावेशक असतं. हे म्हणजे याच्याबद्दल काय बर्डन, काय दबाव, म्हणजे कुठून तुम्हाला आजवर असं वाटलं का आपण हे काम जे करत आहोत हे चांगलं करत आहोत का वाईट करत आहोत, असं कधी तुम्हाला वाटलं का? राजकीय किंवा आपले पॉलिटिकल जे गोष्टी असतात त्याच्यापासून मी पहिल्यांदा दूरच होतो. म्हणजे आपली सुरुवात होती. फक्त मी एवढ्यावर फोकस केली की आपल्याला की बाबा न्यूज म्हणजे बातम्या काय देता येईल, की तालुक्यामध्ये काय घडते आज, छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील, कुठला इव्हेंट असेल, म्हणजे डान्स स्पर्धा असतील, काही कुठला मान्यवर येणार असेल तर त्याची पूर्वकल्पना, तशी इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवणं, हे काम मी अगोदर करत गेलो. मी 2022ला म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी याचं रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. जसं की RNI नंबर असतो, जे की प्रेसचा, मीडियाचा, त्या हॅलो उमरगा नावाने मी RNI नंबर काढले त्याचं, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचं सुद्धा रजिस्ट्रेशन करून घेतलंय. मग त्यानंतरच मी राजकीय पोस्ट थोडेफार टाकतोय. प्रतिमा खराब होईल आपल्या पेजची असं मी कधीच पोस्ट टाकली नाही, आणि एकतर्फी तर नाहीच नाही. सर्व समावेश, म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो, तो चांगलं कार्य करतो हे मला काही वाटलं, दिसलं तर मी टाकतो. कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि खूप क्लिष्ट विषय आहे हा. पत्रकार होणे, बोलणाऱ्याला वाटतंय, लिहिणाऱ्याला वाटतंय की हे कसं लिहितंय, परंतु जेव्हा त्याच्या विचाराची साखळी होत जाते, उदाहरणार्थ आता आपले पहिले पत्रकार आपण ज्यांना बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण दिन म्हणून आपण जे साजरा करतो, दर्पणकार, त्यांचा आदर्शवत घेऊन जे कार्य आज तुमचं चाललंय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि याही पुढे तुमचं असंच कार्य समाजासाठी, या शहरासाठी. आणि एक ओवी आहे सुंदर, एक अभंग आहे, छोटेसे वेल लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अरे वा. ही गोष्ट 100% तुमच्या या प्लॅटफॉर्मला मिळावं, यदा कदाचित याहीपेक्षा चांगलं यातून काहीतरी निर्माण व्हावं, एवढंच या 8व्या वर्धापन दिनी मी तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद.